नमस्कार मित्रांनो, डे वन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी गंगाखेडचा गोविंद. तर मी आज नांदेड येथे जाणार आहे. हा माझा पहिला व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवर. हिंद की चादर, श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350व्या शाहीद संगमासाठी नांदेड येथे. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो आहे मोदी मैदान इकडे. तर आम्हाला आयडेंटिटी वगैरे सगळी दिलेली आहे, टी शर्ट, व आम्ही सेवक बनण्यासाठी, सेवक बनून तिथं काम करण्यासाठी. तर आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहो आता. तर तुम्ही पुढे बघू शकता, हे का गर्दी वगैरे, आणि आम्ही इथं बसलेलो आहो. तर नंतर हे का गाडी बघा कशी डेकोरेशन केलेली आहे. तर हे का कसली खतरनाक डेकोरेशन आहे खरंच. हे का ग्राउंड मोदी मैदान बघू शकता तुम्ही, किती मोठं एकदम 52 एकरमध्ये सजवलेलं आहे, व सगळ्या इकडे टेंट वगैरे सगळी व्यवस्था वगैरे केली आहे. हो का गाडी बघू शकता तुम्ही कसं. तर आम्ही मध्ये आता गेटहून मध्ये जाणार आहोत. हो का जेवढे का नांदेडमधले व बाहेरचे येणारे त्यांच्यासाठी मग बघा केवढी म्हणजे सेवा वगैरे चालू आहे, आणि किती मैदान छान केलेलं आहे. हे बघू शकता कसली सेवा चालू आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये. तर हे बघू शकता कसलं भारी म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे की नाही. खरंच मला लय भारी वाटलं. आणि आता तुम्हाला मध्ये दाखवतो. तुम्ही मध्ये बघू शकता जसं की सोन्याचं बनवलेलं आहे, तसं सेम दिसतंय बघा. खरंच लईच भारी. तर त्याच्यानंतर बघा तुम्ही, बघा कॅमेरे वगैरे लावलेले, म्हणजे न्यूजमध्ये वगैरे हे दाखवण्यासाठी. तर बघा आता पब्लिक म्हणजे दर्शनासाठी आलेली आहे. तर हे बघा म्हणजे फोटो वगैरे काढणं चालूच आहे. तर डेकोरेशन बघू शकता कसलं मोठं बनवले आहे, म्हणजे असं खरं तर सोन्याचं आहे तसं वाटते मला. पण तुम्ही बघू शकता सोन्यासारखं वाटते की नाही, ते तुम्हाला मला कॉमेंट करा. डेकोरेशन बघू शकता, पूर्ण व्ह्यू बघा तुम्ही कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे. खरंच म्हणजे डेकोरेशन म्हणजे डेकोरेशन बघू शकता कसलं, म्हणजे लाइटिंग वगैरे कुठं तिथं वगैरे सगळे ते फुलं वगैरे बघू शकता कसलं भारी बनवलेलं आहे फुलांनी. बघा आता तुम्हाला पुढचं मी दाखवतो सगळं. बघा बघू शकता. आता मी मीटिंगमध्ये आलेलो आहोत. जर कोणकोणत्या जिल्ह्याहून सेवक बनवून आलेले आहेत इथं सेवा करण्यासाठी. बघा बघू शकता. तर आम्हाला पण, मी तर काय मग लंगरमध्ये जेवण्यासाठी आलो मस्त. बघा बघू शकता जेवण बनवण्यासाठी किती सेवा करण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यानंतर काय मग मस्त स्क्रीनवर बघितलं आम्ही, म्हणजे हे कार्यक्रमाचे म्हणजे व्ह्यू वगैरे कसलं भारी आहे बघा खरंच. त्याच्यानंतर मग बघा बघू शकता मग मस्त कसलं टेंट वगैरे. नंतर काय आमचे म्हणजे बंजारा समाजातले सगळे महाराज यांची स्टेजवर आगमन झालेलं होतं. तेवढ्यातच मी तेव्हा कामात होतो, ते व्हिडिओ घ्यायला भेटलं नाही, म्हणून तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये आता. हे बघा आमचे म्हणजे महाराज वगैरे, व्यवस्था वगैरे कसली भारी केली होती. बघा बघू शकता ना स्क्रीनवर. हे बघा कसलं म्हणजे जेवण्यासाठी लंगर वगैरे, लंगरमध्ये म्हणजे जेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे बघा. एवढे मोठे मोठे टेंट होते. तर कोण कोण तुम्ही आलेले मला खरंच कॉमेंट करून सांगा. बघा बघू शकता तुम्ही पुढं. बघा बघा आमचे बंजारा समाजाचे महाराज. हे बघा तुम्ही पब्लिक बघा. आमचे पोहरादेवीचे बाबूसिंग महाराज हे म्हणजे स्टेजवर भाषण देताना बघितलं. त्याच्यानंतर इतिहास वगैरे म्हणजे सगळं दाखवलेलं होतं तिच्यात. हे बघा तुम्ही, हे तलवार वगैरे, आधीच्या काळातली तलवार वगैरे म्हणजे कशी होते बघा. सगळे म्हणजे लावलेलं होते इथं बघा. बघा तुम्ही याच्यावर म्हणजे सगळं लिहिलेलं, तेवढं काय तुम्हाला स्पष्ट दाखवता येणार नाही. बघू शकता तुम्ही आमचे रामराव महाराज व बाकी सगळे त्यांचे इतिहास, म्हणजे काय काय होते, ते कसे होते, सगळे इतिहास दिलेला आहे बघा तुम्ही. पब्लिक वगैरे बघू शकता किती गर्दी आहे. त्याच्यानंतर हे बघा सगळं बघणं झाल्यावर नंतर ते पुस्तक वाटत होते, आम्ही ते आता बघितलेलं आहे. तर तुम्ही कोण कोण बघायला आलेलं ते कॉमेंट करा खरंच नक्कीच. बघा बघू शकता गर्दी वगैरे पब्लिक. त्याच्यानंतर मग आम्ही बघा त्याच्यानंतर आम्ही मस्त लस्सी वगैरे पिली वगैरे, वाटप चालू. त्याच्यानंतर सूप पिलं, म्हणजे कसं असतं बघा म्हटलं, पहिल्यांदा प्यायलो. का रात्री बघू शकता गर्दी. श्री संत सेवालाल महाराज लंगर सेवा, इथं आम्ही आता नंतर जेवण्यासाठी जाणार आहोत. तरी बघू शकता व्यवस्था वगैरे, म्हणजे कचरा वगैरे टाकण्यासाठी प्लेट वगैरे सगळं टाकण्यासाठी कसलं हे आहे बघा. नंतर रात्रीचं व्ह्यू बघू शकता तुम्ही कसलं भारी आहे, आणि गर्दी बघू शकता. तर बघा कसलं भारी म्हणजे बनवलेलं आहे बघा. खरंच म्हणजे बनवलेलं कसं असेल ते बघा खरंच. म्हणजे फोटो वगैरे चालू आहे तिथं, आणि व्ह्यू बघा रात्रीचं, म्हणजे लाईटिंग वगैरे कसलं, म्हणजे माझ्या कॅमेरा तर काही तेवढं चांगलं नाही, पण तर दाखवता येईल तसं मी दाखवतोय बघा खरंच. म्हणजे व्ह्यूज वगैरे बघा, आणि तेवढी काय पब्लिक नाही. डे सेकंड म्हणजे खरंच पब्लिक असणार आहे. बघू शकता कसलं डेकोरेशन वगैरे, आणि
हे बघू शकता टेंट वगैरे कसलं भारी केलेलं आहे. तर हे बघू शकता गर्दी. आणि आता आम्ही थोड्याशा वेळानं काय आता रूमवर जाणार आहोत. हे बघा पब्लिक बघू शकता तुम्ही कसलं किती पब्लिक आलेली आहे. आणि नाईटचं व्ह्यू तर बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही पुढे जाणार थोड्याशा वेळाला. हो का बघू शकता ग्राउंड. हो का कसलं भारी एकदम डेकोरेशन वगैरे आणि लाइटिंग वगैरे किती भारी वाटत आहे मध्ये हे का रात्रीचं व्ह्यू तुम्ही बघू शकता कसलं भारी दिसत आहे. आणि पब्लिक बी तेवढी जमा झालेली आहे. मग पुढे तुम्हाला दाखवतो. हो का बघा ज्यांना व्हिडिओ आवडला असेल नाही आवडलास तर त्यांनी कॉमेंट लाईक आणि फॉलो कराच. कारण की पहिला व्हिडिओ आहे. कारण की बनवण्यासाठी खूप हे लागतं खरंच. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. कोणी हिंद की चादर नांदेड इथे आल्या असेल त्यांनी कॉमेंट करून नक्कीच सांगा या ब्लॉगमध्ये. तर